नमस्कार, मी लतिका। आज मी तुम्हाला शेवग्याच्या शेंगाच्या पानांची आणि नाचणीच्या पिठाची भाकरी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, शेवग्याच्या शेंगाची पानं मी एक वाटी भरून घेतलेले, दाबून घेतलेले आहेत आणि त्याची जी छोटी छोटी कवळी देठ जी असतात ना एकदम बारीक, ती पण मी घेतलेली आहेत बघा, अशा आकाराची असतात छोटी छोटी। आणि ही घेतलेली आहे चण्याची डाळ अर्धी वाटी, म्हणजे 3 चमचे चण्याची डाळ मी भिजत घातली होती, 1-2 तास भिजत घातली होती, चांगली भिजलेली आहे आणि तिला मी धुवून स्वच्छ नितळून घेतलेली आहे। 6 कुड्या लसणाच्या घेतलेल्या आहेत, 6 मिरच्या घेतल्या, तिखटाप्रमाणे घ्या तुमच्या। थोडासा कढीपत्ता घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली। आता हे सगळं का नाही बिना पाण्याचंच मिक्सरला पहिला आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे। मिक्सरला बघा मी बारीक करून घेतलेलं आहे आणि थोडंसं मी पाणी टाकलं होतं। वाडग्यामध्ये आपण काढून घेऊया। काढून घेतले मी वाडग्यामध्ये। ह्याच्यामध्ये बारीक करताना तुम्ही थोडंसं आलं टाकलं तरी पण चालू शकते। मी आता हे घेतले खिसून बघा, अर्धा इंच घेतलेला आहे। ह्याच्यामध्ये टाकायचे धने आणि जिरे बघा, असे दरदरे कुटून घेतलेले आहेत। 1 चमचा सफेद तीळ, चवीप्रमाणे टाकायचं मीठ, थोडीशी टाकायची हळद, थोडीशी टाकायचं हिंग आणि ह्यात टाकायचं आपल्याला आता हे नाचणीचं पीठ। आणि हे काय करायचं, आपल्याला आता किती पीठ लागेल तसं आपण ह्यात टाकायचं आहे बरं का, कारण ह्यात आपण थोडंसं पाणी टाकून पानं बारीक केली होती। आणि मळून घ्यायचं घट्ट आपण पीठ बघा, एकदम असं घट्ट असं मळून घेतलेलं आहे अशा पद्धतीने। आता हे तुम्ही नाश्त्याला पण बनवू शकता, जेवायला पण बनवू शकता, मुलांना टिफिनला पण देऊ शकता, कारण ही शेवग्या शेंगाची जी पानं असतात ना ते आपल्या शरीरासाठी चांगली असते ती, आणि नाचणीचं पीठ बी आपल्या शरीरासाठी चांगलं असतं। तर मी नाचणीचं पिठाचा पराठा पण टाकलेला आहे, त्याची पण लिंक तुम्हाला ह्याच्या खाली भेटेल, तुम्ही करून बघा एकदा। आता मी एवढा गोळा घेतलेला आहे, आपण बनवायला घेऊया। पीठ घेतलंय बघा खाली नाचणीचं, आणि त्याच्यावर आपण भाकरी कशी थापतो अशा पद्धतीत थापून घ्यायचं। एकदम असं बघा पातळ असं थापून घ्यायचं। मी पहिलं थालपीठ वगैरे पण टाकलेलं आहे, तुम्हाला ती पण भेटेल। तुम्हाला जर पाहिजे असेल ना तुम्ही कमेंट करा, त्याची पण लिंक देईन। चटण्यांच्या रेसिपीसुद्धा मी 2-2 अपलोड केलेले आहेत, त्याची पण तुम्हाला लिंक भेटेल। एकदम पातळ करायचं बरं का, मस्त बघा असं पातळ मी थापून घेतलेलं आहे अशा पद्धतीमध्ये। आणि खूप जणांचे असे कमेंट होते की ही नाचणीचं पीठ एकदम लाल भडक असतं, तर बघा हे दिसत असेल तुम्हाला। काय होतं माहिती आहे का, कॅमेऱ्यामध्ये दिसत नाही, हे आपल्या घरच्या चक्कीमध्ये दळलेलं आहे बघा, किती लाल भडक आहे असं। एवढं पातळ करायचं बघा। तवा ठेवला आहे बघा गरम करायला, आणि आपण आता हे टाकून घेऊया। तर हे बघा नाचणीचं पीठ दिसतंय का, लाल आहे। हे मुद्दामून मी जास्त लावलेलं आहे तुम्हाला दिसायसाठी। खूप जणांनी अशा मागच्या व्हिडिओमध्ये जर मी पराठ्याचं टाकलं ना त्याच्यामध्ये कमेंट केले होते की हे नाचणीचं पीठ वाटत नाही, हे नाचणीचंच पीठ आहे। 1 मिनिट भरानंतर आपण पाणी लावूया, पाणी लावून घेऊया। आणि पाणी लावल्यावर पण हलकंसं थोडंसं सुकलं का नाही मगच पलटी करायचं बरं का। गॅस मिडियम आहे, फास्ट केला तरी चालतोय, आणि मिडियम गॅसवर जरी केला तरी चालतं। हे आपला मोठ्या बर्नेलचा गॅस आहे। पलटी करून घेऊया, मस्त असं भाजून घ्यायचं। पलटी करून घेऊया बघा, किती मस्त अशी भाजली गेलेली आहे। आता एक खालची आपण अशी पलटी करून ह्याच्यावरच भाजूया, ना तर तुम्ही असं गॅसच्या बर्नेलवर जरी भाजली तरी पण चालू शकते। मस्त बघा अशी फुगलेली आहे। आपल्याला बर्नेलवर पण अशी भाजायची गरज नाही, अशी तव्यामध्ये जरी भाजली तरी चालते, छान अशी हे होते बघा, फुगते। आणि ह्या गोष्टी सगळ्या कशा माहिती आहे का, की अशा खायला पाहिजेत बघा, आपण वेगवेगळ्या पद्धतीनं करून। खूप रेसिपी टाकते तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं। प्लीज एक लाईक करत जा आणि कमेंट करत जा। कमेंटमध्ये हे जर लिहिलं की नाही की बाबा हा अशा पद्धतीनं पण करू शकता, तशा पद्धतीनं पण करू शकता, तरी पण चालू शकतं। हे बघा मस्त अशी भाजली गेलेली आहे, सगळ्या साईडून अशी चांगली भाजली जाते। आणि बघा किती भारी फुगलेली आहे, असे टमटमीत फुगते मस्त अशी। करून बघा एकदा अशा पद्धतीनं। आता मी राहिलेले बनवून घेते। तेवढ्या पिठामध्ये बघा एकदम पातळ जर केले तर 5 होतात, थोड्याशा जाडसर जर केल्या तर 4 होतात। तर अशा पद्धतीने मी राहिलेले करून घेते। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि शेअर बी करा।